गेवराईतील रक्तरंजित राड्यानंतर शहरावर वर्चस्व कुणाचं राहणार? बाळराजे पवार आणि लक्ष्मण पवार हे नगरपालिकेची सत्ता आपल्याच ताब्यात ठेवणार की अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित हे यावेळी करिश्मा करणार? अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. साधारणपणे 70% मतदान गेवराई नगरपालिकेसाठी झालंय आणि आता उत्सुकता आहे ते 21 तारखेच्या निकालाची. मात्र जो ग्राउंड रिपोर्ट मिळतोय त्यामध्ये कमळ हे पुन्हा एकदा सत्तेत येईल आणि घड्याळाचे काटे बंद पडतील अशी चर्चा आहे. या सगळ्या विषयावर पुढील काही वेळात बोलणार आहोत, तेव्हा कुठेही जाऊ नका. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेवराई गोदाकाठचा संपूर्ण बेट, अत्यंत सधन असा तालुका. या तालुक्याचं राजकारण हे पंडित आणि पवार या दोनच राजकीय घराण्यांच्या आजूबाजूला फिरत राहिलेलं आहे. कधी पवार सत्तेत तर कधी पंडित सत्तेत. पंडित आणि पवार यांच्यामध्ये जो काही संघर्ष होता तो संघर्ष गेल्या 3-4 दशकांपासूनचा आहे. त्यानंतर पंडित आणि पंडित म्हणजे शिवाजीराव पंडित आणि बदामराव पंडित यांच्यातील संघर्षही गेवराईकरांनी पाहिला, अनुभवला. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत ज्या पद्धतीनं दुपारी गीताभाभी पवार यांच्या बाबत पृथ्वीराज पंडित आणि त्यांच्या मित्र कंपनीनं लूज टॉक केला आणि त्यानंतर बाळराजे पवार असतील, लक्ष्मण पवार असतील किंवा जयसिंह पंडित आणि अमरसिंह पंडित यांच्यामध्ये जी काही लठ्ठालट्टी झाली, जी काही मारामारी झाली किंवा ज्या पद्धतीनं एकमेकाला सोलून काढण्यात आलं, ते पाहिल्यानंतर गेवराईमध्ये 21 तारखेच्या निकालाच्या दिवशी अत्यंत तणावाची परिस्थिती असणार हे लपून राहिलेलं नाही. मात्र साधारणपणे 70% मतदान झालेल्या गेवराईकरांनी आपली पसंती कुणाला दिली याचा थोडासा कानोसा घेण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की गेल्या 10 ते 15 वर्षापासून नगरपालिकेची सत्ता ताब्यात असताना पवार कुटुंबानं ज्या पद्धतीनं गेवराईतील अगदी छोट्या छोट्या गल्ल्या असतील, गल्लीबोळा असतील किंवा अगदी स्लमचा एरिया असेल, या ठिकाणी रस्ते, नाली, पाणी, वीज याची जी काही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि नगरपालिकेत सहजरित्या नागरिकांना ज्या पद्धतीने ऍक्सेस आहे किंवा त्यांची कामं होत आहेत ते पाहिल्यानंतर पुन्हा एकदा गेवराईकर आपला विश्वास पवारांवर अर्थात कमळाच्या फुलावर म्हणजेच बीजेपीवर दाखवतील अशी चर्चा आहे. मात्र दुसरीकडं विजयसिंह पंडित जे यावेळी पहिल्यांदाच आमदार झाले त्यानंतर अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित यांनी शहरावर लक्ष केंद्रित केलं होतं. बाय हुक ऑर क्रूक आपल्याला नगरपालिकेची सत्ता ताब्यातच घ्यायची या हिशोबानंच त्यांनी महेश दाभाडे सारख्याला आपल्या गळाला लावलं. महेश दाभाडे हे यापूर्वी देखील पंडितांकडे होते. मध्यंतरीच्या काळात म्हणजे 2019 आणि त्यापूर्वीच्या 2014च्या निवडणुकीत ते पवार कुटुंबासोबत होते. मात्र सध्याच्या नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश घेण्यात आला आणि त्यांच्या पत्नीला उमेदवारी देखील नगराध्यक्षपदाची जाहीर करण्यात आली. या ठिकाणी 22 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष अशी निवडणूक झालेली आहे. त्यातील एका नगरसेवकाचं म्हणजे उमेदवाराचं हे निवडणूक प्रक्रियेदरम्यान निधन झाल्यामुळं 21 नगरसेवकांसाठी आणि नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी निवडणूक झाली. साधारणपणे 70% मतदारांनी म्हणजे 21-22 हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक मतदान हे गेवराई नगरपालिकेसाठी झालं आणि ते सुद्धा दुपारनंतर मतदानाचा जो काही फ्लो होता किंवा टक्का होता तो कमालीचा वाढल्याचं दिसलं. जोपर्यंत गीताभाभी पंडित, गीताभाभी पवार यांच्यावर अभद्र टिप्पणी किंवा त्यानंतरचा पवार आणि पंडित कुटुंबातला जो काही रोड शो झाला किंवा जे काही रस्त्यावरची हाणामारी झाली ती होत नाही तोपर्यंत मतदानाचा टक्का हा 30-32% होता. परंतु दुपारनंतर मतदानाचा फ्लो वाढला आणि 70% मतदान गेलं. हे वाढलेलं मतदान हे पवार कुटुंबासाठी जमेची बाजू असल्याचं बोललं जातंय. दुसरीकडं पंडित कुटुंबानं देखील आपली पूर्ण ताकद या निवडणुकीत दाखवून दिली होती किंवा पणाला लावली होती. परंतु बाळराजे पवार त्यासोबतच असलेले बदामराव पंडित यांची ताकद एकत्र झाल्यामुळं आणि बाळराजे पवार आणि लक्ष्मण पवार यांनी गेल्या 10-15 वर्षात गेवराई शहराचा केलेला विकास या सगळ्या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू ठरल्या. तर
अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांची जी मेहनत आहे, महेश दाभाडे यांनी यापूर्वी नगरपालिकेत जे काम केलेलं आहे त्याचा देखील विचार मतदारांनी केला असेल अशी चर्चा सुरू झालेली आहे. पण ओव्हरऑल जर का विचार केला तर साधारणपणे या ठिकाणी ज्या बाळराजे पवार यांच्या पत्नी आहेत त्या म्हणजेच भाजपच्या उमेदवाराला या ठिकाणी मोठी मताधिक्य मिळेल आणि या ठिकाणी घड्याळीचा जो उमेदवार आहे तो घड्याळीचा उमेदवार मागं पडेल अशी चर्चा आहे. तुतारीच्या उमेदवाराबद्दल या ठिकाणी फारशी चर्चा झालीच नाही, कारण तुतारीचा उमेदवार हा मर्यादित होता असं देखील बोललं गेलं. परंतु तुतारीला मिळणारी मतं ही घड्याळीच्या उमेदवाराला फटका देऊन जाणारे आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर गेवराईकरांनी पुन्हा एकदा आपलं मताचं दान हे पवार कुटुंबाच्या पारड्यात टाकल्याची चर्चा आहे आणि त्यामुळंच साधारणपणे 21 पैकी 17 ते 18 पेक्षा अधिक नगरसेवक आणि नगराध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा निवडून येईल आणि पंडितांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडेल. पंडितांचा यापूर्वी एकच नगरसेवक होता, ती संख्या 2 वर किंवा 3 वर जाऊ शकते अशी देखील चर्चा आहे. पण प्रत्यक्षात काय घडणार आहे किंवा निकाल काय येणार आहे यासाठी तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच 21 डिसेंबरची वाट पाहावी लागणार आहे. तोपर्यंत आपलंही लक्ष गेवराईच्या सगळ्याच परिस्थितीवर असणार आहे. गेवराईकरांनी किंवा दोन्ही पंडित आणि पवारांनी शांततेनं आणि खेळीमेळीच्या वातावरणात हा निकाल स्वीकारावा असं आवाहन आम्ही तमाम बीड जिल्हावासियांच्या वतीनं आणि न्यूज अँड व्ह्यूजच्या वतीनं त्यांना करतोय. तुर्तास इतकंच. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.